महानगरपालिकेमध्ये सत्ता कोण स्थापन करणार यावरून सस्पेन्स कायम आहे। भाजप आणि शिवसेना एकत्र मिळून सत्ता स्थापन करतील असं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे, तर एकनाथ शिंदेंच्या मनात असेल तेच होईल असं एकनाथ शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। शिवसेनेच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये जे असेल ते होईल, पण राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सांगलीमध्ये काय आहे ती अजूनही स्पष्ट नाहीये। पण भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची जी वक्तव्य येतात त्यामुळे सस्पेन्स मात्र वाढलाय। शिवसेनेचे 2 मिळाल्यामुळे आता आमचे 41 झाले, 40लाच महापौर होतो, तर एक जास्त आहे। बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखीन एक बाहेर राहतो, तो म्हणजे अजितदादांचं राष्ट्रवादी। तर त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या 16 जणांनी निर्णय करायला लागेल, तसं त्यांच्या श्रेष्ठींशी बोलावं लागेल। मग श्रेष्ठी आमच्या देवेंद्रजींशी बोलतील। शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे। शिवसेनेमध्ये मी म्हणलं ना, निवडून आणणं निवडून येणं हे आमच्या हातात आहे, पण त्याच्यानंतर निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षश्रेष्ठींना, पक्षाच्या नेत्यांना आहेत। आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांना आहेत। साहेब देतील ना आदेश, काय द्यायचा तो तुम्ही बिलकुल चिंता करू नका। साहेब जो आदेश देतील